सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम शीशम आळंदी वल्लभम. पद्मावती यात्रा कंपनीच्या माध्यमातून आपण दिनांक 1 मार्चला श्री क्षेत्र कटरा, अमृतसर, शिवकोडी, पटनीटॉप, श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग ही जी काही पर्यटन सहल या ठिकाणी आयोजन केलेली आहे. त्यातील आज 8वा दिवस आहे. आज आहे 8 मार्च, अर्थात जागतिक महिला दिन. आज जरी जागतिक महिला दिन असला पण आपण बारकाईनं जर पाहिलं तर जग महिलांचा सन्मान करण्यापेक्षा आपली हिंदू धर्म संस्कृती खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान करते. हजारो वर्षापूर्वी शास्त्र लिहिले आणि शास्त्रानं सांगितले आपल्याला जागतिक महिला दिन वगैरे हे आता 100 वर्षापर्यंतच्या परंपरा आहेत. परंतु हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं शास्त्र सांगतं यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. आपल्या धर्मशास्त्रानं आपल्याला सूत्र काय सांगितलं? ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो, ज्या ठिकाणी नारीचं पूजन होतं, तत्र रमन्ते देवता, म्हणजे त्या ठिकाणी देवता रममाण होतात. म्हणजे आपल्या धर्म संस्कृतीनं हजारो वर्षापूर्वी आपल्याला स्त्री शक्तीचा गौरव करण्याचा या ठिकाणी आदेश केलेला आहे. आणि भारतीय संस्कृतीचा जर आपण बारकाईनं आणि सखोलतेनं जर अभ्यास केला तर राजा जनकाच्या दरबारापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारापर्यंत सर्व ठिकाणी सर्व राजे लोकांनी या ठिकाणी स्त्रीचा सन्मान अशा पद्धतीचा केलेला आहे. स्त्रीचा सन्मान का करायचा? तर निश्चित स्त्रीचा अधिकार हा पुरुषाच्या अधिकारापेक्षा श्रेष्ठच आहे. धर्मशास्त्र सांगतंय जर आई आणि वडील शेजारी शेजारी बसलेले असतील आणि आपल्याला जर कुठे बाहेर जायचं असेल आणि आई वडिलांचं दर्शन घेऊन जाण्याचा प्रकार धर्मशास्त्रानं सांगितला, पण आई आणि वडील जर शेजारी जर बसले तर पहिलं दर्शन कुणाचं घ्यायचं? तर धर्मशास्त्र सांगतं पहिलं दर्शन आईचं घ्यायचं, अर्थात स्त्री शक्तीचा गौरव आहे. शास्त्र बोलतंय मातृदेवो भव मग पितृदेवो भव असं म्हटलंय.